महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरातील शहागंज परिसरात अतिक्रमण करून फळ विक्री करणाऱ्या काही आरोपींनी एका गर्भवती हिंदू महिला आणि तिच्या पतीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला। प्रकरणाची गंभीर दखल घेत सिटी चौक पोलिसांनी तात्काळ 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। यानंतर प्रशासनाने कडक भूमिका घेत शहागंज परिसरातील अवैध अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर चालवला। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिलाय, कायदा हातात घेणाऱ्यांवर आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील। गर्भवती महिलेवर झालेला हा हल्ला मानवतेला काळीमा फासणारा असून शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली आहे। दिवशी मी 2 वाजता मुलाला शाळेत सोडून इथं आले। माझं सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं। मग मी म्हणलं भैया ते पोरग गाडी येऊन उभं राहिलं माझ्या समोर। मी म्हणलं भैया पलीकडे घे तू गाडी, मला आता त्यांच्याचा टाइम गिऱ्हाईक नाही म्हणलं, मी आताच आले। तर मला त्यांनी शिवी गाळ केली। तर मी उठून उभं राहिले। मी म्हणलं शिवी कशामुळे दिली तो? तर त्यांनी लगेच मला मारलं। म्हणलं मग लगेच मी म्हणलं शिवी नको देऊ तू माया कशाला। त्यांनी लगेच मला मारलं। मग आपलं फ्रूट घेऊन द्यायला लावले पाहिजे। फळ घ्यायसाठी तर शागंजमध्ये आलो, गाडी लावण्यावरतून वाद झाले। त्यांनी आई बहिणीवरतून शिव्या दिल्या गाडी लावली। मी चुपचाप बसलो त्या टायमाला। त्यांनी माझ्या वाईफवरती हात उचलला। माझी वाईफ आज सध्या घाटीमध्ये ॲडमिट आहे। मला पण मारहाण केली त्यांनी आणि त्याने अजून असं पण सांगितलं, मी चाऊस आहे, तुला काय करायचं ते उपयोग, तुला ज्यांना फोन लावायचं त्यांना फोन लाव, तुला जे करता येईल ते कर। पोलीस स्टेशन सिटी चौकच्या अंतर्गत किराणा चौडी चौकी शहागंजच्या भागामध्ये आहे। किराणा चौडी चौकीजवळ फळाच्या खूप साऱ्या अशा गाड्या लागतात। गाडीवरती एक फिर्यादी जो आहे आमचा गाडीवर फळ खरेदी करण्यासाठी आलेले होते। तिथे त्यांनी त्यांची गाडी पार्किंग केली। गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे काय दिलेले जाहीर आवाहन आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या। आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत तुमच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं। मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास